हॅलो सोलस्टार, काय झालं? आयुष्यात पुढं जायचंय? मूव्ह ऑन करायचंय? होत नाही. काय झालं? मन अडकून राहिलंय तिथंच त्याच व्यक्तीमध्ये. खूप काही सोडायचं आहे पण सोडवत नाही. खरंच जर असं असेल आणि तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर हा संदेश नक्की तुमच्यासाठी आहे. फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही अडकलेला तुमचं खरं प्रेम होतं, म्हणूनच तुम्ही त्या व्यक्तीमध्ये अडकलात आणि अजूनही अडकून आहात. मग याच्यावर उत्तर काय? तुमच्या मनातला गोंधळ, आठवणी, सतावणारे प्रश्न हे सगळं सोडायचंय. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आता स्वतःला वेळ द्या. मन जबरदस्तीने मोकळं होत नाही, ते हळूहळू मोकळं करायचं असतं. तुमच्या नात्याला न्याय द्या. स्वतःला न्याय द्या. तुम्ही चुकीच्या ठिकाणी अडकलायत. जे गेलं ते तुम्हाला शिकवून गेले आणि आत्ता जे येणार आहे ते तुम्हाला शांतता देईल, स्थिरता देईल. ते तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्य असेल. फक्त तुम्ही स्वतः त्याच्यासाठी तयार राहा. कसं असतं ना, कधी कधी सोडणं म्हणजे हरवणं नाही हो, तर स्वतःकडे परत येणं असतं. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतं. आणि खरंच तुम्हाला ह्या नात्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण जे गेलं ते तुमचं नव्हतंच, पण जे येणार आहे ते 100% तुमचंच असणार आहे. आणि हे जर ऐकून तुम्हाला थोडं जरी हलकं वाटत असेल, थोडं जरी तुम्हाला तुमची क्लॅरिटी मिळाली असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करा. ही रील सेव्ह करा, शेअर करा आणि पर्सनल रीडिंगसाठी सेशन बुक करा. थँक्यू.